काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून आपटेनगर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक साकारण्यात आलंय। आज 300व्या जयंतीनिमित्त खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार कृतीत आणणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजासाठी दिशादर्शक असून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळत राहावी यासाठी हे स्मारक उभारण्यात आल्याचं सांगितलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव राणगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व्ही.बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक तौफिक मुलानी, इंद्रजित बोंद्रे, बाजार समितीचे संचालक डी.जी. भास्कर, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दौलत देसाई, डॉ. वर्षा चौरे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।